पनवेलमधील विचुंबे गावात आजोबांच्या उत्तर कार्याबाबत चर्चा सुरू असताना कौटुंबिक वादातून मारहाणीची घटना घडल्याचं उघड झालंय। या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार विनय विजय दुंद्रेकर वय वर्ष 27 राहणार विचुंबे पनवेल यांचे आजोबा बाळाराम दुंद्रेकर यांचे 14 डिसेंबर रोजी निधन झाले। दिनांक 16 डिसेंबर रोजी उत्तर कार्य कधी करायचं याबाबत चर्चा करण्यासाठी सर्व नातेवाईक जमले असताना किरकोळ कारणातून वाद झाला आणि वादाचं रूपांतर मारहाण झालं। या दरम्यान आदित्य दुंद्रेकर यानं करत विनयच्या अंगावर धाव घेतली। आदित्यचा मामा सचिन पाटील राहणार उरणपांजे आणि किशोर भगत राहणार उसरली यांनी विनयला पकडलं तर आदित्यने दांडक्याने डोक्यात वार करून जखमी केल्याचे आरोप विनयने केलेत। भांडण सोडवण्यासाठी आलेल्या विनयच्या वडिलांवरही अनंत दुंद्रेकर यांनी बॅटने मारहाण केल्याचा आरोप आहे। तसेच मुलाचा करेक्ट कार्यक्रम केलाय, आता फक्त तू बाकी आहेस अशी गंभीर धमकी आदित्यने दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे। याबाबत खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यास गेल्यानंतर विलंब केल्याची आणि आरोपींवर गंभीर कलम लावली नसल्याचे आरोप विनय दुंद्रेकर आणि कुटुंबियांनी केलेत। आरोपींवर गंभीर कलमे एफआयआर मध्ये तात्काळ वाढवावीत, सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, प्रकरणाचा निपक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास करावा, कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी यावेळी विनय दुंद्रेकर आणि कुटुंबियांनी केली आहे। विजय बाळाराम दुंद्रेकर राहणार विचुंबे, घटना रविवारी 14/12/2025 ही घटना घडली। या घटनेमध्ये माझे वडील बाळाराम आंबे दुंद्रेकर हे मयत झाले होते। त्यावेळेला मी आणि माझा मुलगा पत्नी आम्ही सर्व तिथे गेलो बघण्यासाठी आणि तो प्रेत हाणण्यासाठी गेलो। तर त्यावेळेला आदित्य दुंद्रेकर आणि किशोर भगत हे मधीन आडवे आले। किशोर भगतचा कुठलाही संबंध नव्हता, माझे वडील होते म्हणून मी तिथं आणायला गेलो होतो आणि माझा भाऊ अनंत बाळाराम दुंद्रेकर हे सर्व फॅमिली तिकडे फिरायला गेलेली होती। शुक्रवारी 13 दिवशी करायचा आणि रविवारी तिखट जेवण करायचा हाच विषयावरून ताणाताण झाला आहे। त्याच्यानंतर आमचं काय झालं आहे का त्याची मुलगी सोनू ममता तिला बोलतात ममता भगत हिने आम्हाला म्हणजे भावकीमध्ये बोलायला लागले का आम्ही मुली आम्ही गोड जेवण आम्ही करू आम्ही। तर आमची बहीण काय बोलली सुनीता पाटील का तुमचा तुम्ही करा, आमचा आम्ही करतो। त्याच्यावरून ती चिडचिड चालू झाली। माझा मुलगा विनय दुंद्रेकर काय बोलला, आता विषय आपल्यात झाला आहे ना तर चिडचिड करू नका। तर तो चिडचिडच्या विषयावर आदित्य दुंद्रेकरनी डायरेक्ट आईची धमकी दिली मारायला। डायरेक्ट त्यांनी दांडू घेऊन धराधर उपट्या घातल्या डोक्यावर आणि हा डोक्यावर घातलेला उपटा हे बघा, हे मारलेला पुरावा आहे। आम्ही तिथून तसंच पोलीस स्टेशनला आम्ही गेलो। पोलीस स्टेशनवरून आम्ही 2 वाजता पावणे 2 वाजता आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनला जवळजवळ आम्हाला 7:30 वाजवले आम्हाला। एफआयआर 2 ते 3 तासामध्ये व्हायला पाहिजे होती, ते 5:30 वाजता मला एफआयआर तयार केली ती आणि माझ्या हातात दिली ती 7:30 वाजता दिली। नियमाने 2 ते 3 तासामध्ये जी एफआयआर तयार जी करायची होती ती मला दिली नाही। पोलीस प्रशासनाने कुठलाही सहकार्य केले नाही आणि जे 4 आरोपी आहेत ते अजूनपर्यंत खुले आम फिरतात। अजूनपर्यंत माझ्या घराला कुटुंबदाराला मारण्याची धमकी देतात। मलासुद्धा बोलली पोऱ्याचा कार्यक्रम केला आहे, आता तुझाच बाकी आहे, तुझा पण कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही अशी मला धमकी दिली। मी प्रेसचा एक दैनिक योग आधारचा कोकण विभाग संपादक आहे। मलासुद्धा त्या प्रेसवाले तिथेच धमकी दिलेली आहे आणि त्या उल्लेख एफआयआरमध्ये पण केला आहे। तरीसुद्धा पोलिसही कुठलीही ॲक्शन न घेता आरोपीला खुला सोडला आहे। आता आम्हालासुद्धा मारायची त्यांनी धमक्या देत आहे अजूनपर्यंत आणि याच्यामुळं आम्हाला पूर्णपणे कुटुंबाला माझा पूर्णपणे धोका आहे यांच्यापासून। म्हणून याची जबाबदार हे पोलीस प्रशासन राहणार आहेत जबाबदार। आम्हाला ACP DCPला आम्ही अर्ज दिलेले आहेत। आम्हाला खात्री आहे का ACP DCP यांच्यावर कारवाई करावी एवढीच आम्ही विनंती करतो। आरोपीची त्याची माहिती अजून कुठलीही डिटेल घेतली नाही आहे, कुठलीही इन्क्वायरी केली नाही। आरोपी खुला आम घुमतोय तिथेशी आणि आम्हाला दिसल्यानंतर तो अजून हसून त्यांना असा बोटा करून दाखवत आहे का अजून तुम्हाला मारायचा प्लॅनिंग आहे म्हणून। नाही, यापूर्वी आरोपीवरती गुन्हे दाखल आहेत का? हो आहेत ना। आहेत। मुलींच्या छेडछाडमध्ये कितीतरी वेळा असे
पोलीस स्टेशनला केसेस झाल्यात, पण त्याच्यावर एकही एनसी नोंदवली नाही. कारण पोलीस स्टेशन तिथल्या तिथे मॅनेज केलेला जातो. असू असं शकतं. आपण कोणाचं नाव नाही घेऊ शकत. कोणाचा तरी सपोर्ट असल्याशिवाय एवढे गुन्हे त्याचे लपवले गेले जात नाही. पोलीस प्रोटेक्शन आम्हाला कुठलंही मिळत नाही, कारण हे लोकांना विकले गेले जातात. मग हा जो मारहाण झालेली ती किरकोळ वादावरनं झाली का काही तुमची आधी पूर्व किरकोळ वैमनस्य? किरकोळ घरच्या घरी नॉर्मल विषयावरून झालेला आहे. आणि त्याने प्रेत आणताना यांना धमकी दिली होती, आज प्रेतने 13 झाल्यावर 14 दिवशी तुझा कार्यक्रम करतो. आणि आम्ही का त्या भावनेत नव्हतो, पण त्याने अचानक हा प्लॅनिंग करून डाव केलेला आहे. आणि त्याला सपोर्ट केलेला आहे किशोर भगत, सचिन पाटील, अनंत दुंद्रेकर पण आणि आहे. त्याचे वडील. तुमची आता मागणी काय आहे? आमची मागणी एकच, आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळालं नाही. आम्हाला तेही सहकार्य करावा, ACP DCP या लोकांनी सहकार्य करावं एवढीच विनंती. आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आणि माझा मुलगा कुठल्याही छेडछाडमध्ये नाही, कुणाच्या उठण्या बसण्यात नाही, कुणाच्या भानगरीमध्ये नाही. मग अशा लोकांना न्याय जर मिळाला नाही तर तुम्ही गुंडांना न्याय देता? हा कसला न्याय आहे? आणि कशाबद्दल मग पोलीस प्रोटेक्शन मागायचं? कशाला कंप्लेंट करायची? काय याचं कारण आहे कंप्लेंट करण्यापेक्षा? मग गुन्हेगार आणि दुसऱ्या गुन्हेगारांनी जर बदला घेतला तर विषय क्लोज होऊन जातो ना. म्हणजे पोलीस कंप्लेंट करण्याचा काही विषय येत नाही. मग तो ते संधीचा फायदा बघतच होता, कारण त्यांनी पहिलेच चॅलेंज केलेला होता आम्हाला. आम्ही म्हणजे याच्या अगोदरचा प्रकरण असा होता का माझा वडिलांचे नावावर घर होता. ह्या वडिलांच्या नावावर घर असलेला बक्षीसपत्र हा मोठ्या भावाने एकट्याच्या नावा करायचा प्रयत्न केला आणि केलाही सुद्धा. हा किशोर भगत यांनी त्या विषयावर आमची थोडी चिडचिड चालू होती. किशोर भगतचा काय संबंध? यांच्या वडिलांचा 2 भावांच्या वडिलांचं घर आहे, ते 2 भाऊच बघणार. त्याच्यात किशोर भगतचा काहीच संबंध नसताना तो तिथे झेरॉक्समध्ये कामाला असल्यामुळे त्यांनी ते सगळे बक्षीसपत्र करून आणले, स्वतःने पेपर बनवून आणले, त्याच्यावर स्वतःची सहीसुद्धा आहे. तेही आम्ही रजिस्टर ऑफिसला गेलो होतो ते कॅन्सल करण्यासाठी, पण त्याही आम्हाला सहकार्य केलेला नाही. वास्तविक यांच्या वडिलांचा घर आहे, तिथे कसं आहे, चारही जेवढे ते वारसदार आहेत त्यांना तिथे बसवायचे आहेत आणि त्यांच्या संमतीने हा बक्षीसपत्र करायचा आहे. एकही वारसदाराला तिथे उभा केलेला नाही. आणि वडिलांना पॅरेट्स मारलेला होता. वडिलांना काही कोणाही उचलून नेऊ शकतो, अशा अवस्थेत वडिलांना यांचे नेलं आणि बक्षीसपत्र करून घेतलेलं आहे. बक्षीसपत्र करण्याच्या अगोदर आमच्या बाबतीत ही खोटेपणा एक झालेली आहे. मिनिट, बक्षीसपत्र करण्याच्या अगोदर ज्या वेळेला ग्रामपंचायत विसुंब्यामध्ये त्यांनी अर्ज दाखल केला होता का हा घर माझ्या नावावर करावा, तर मला ग्रामपंचायतमध्ये बोलवून घेतला. मी सांगितला बाबा आम्हाला न विचारता कुठलाही काम करू नका. मी हरकतचा अर्ज दिला. तहसीलदारमध्ये मी वडिलांना पॅडलेस मारला म्हणून उचलून नेला. मी तहसीलदारमध्ये ॲफिडेविट केला एक 500 रुपयाचा का बाबा अ आणि ब अशी घरपट्टी करावा दोघांच्या नावावर. आणि बहिणींची सुद्धा संमती होती आम्हाला का अ आणि ब करावा दोघांच्या नावावर. यांनी बक्षीसपत्र करून म्हणजे मी जो दिलेला 2 महिने अगोदर अर्ज हा ग्रामपंचायतमध्ये दिला. त्या ग्रामपंचायतीने आतापर्यंत घरपट्टी अ आणि ब करावी होती, पण त्याही थांबवून ठेवला प्रकरण. आणि बक्षीसपत्र झाल्यानंतर आम्हाला बोलवलं होता का बाबा बक्षीसपत्र केलं आहे म्हणून. मग मी सरपंचालासुद्धा बोललो का बाबा 2 महिने अगोदर मी तुम्हाला अर्ज दिला आहे तहसीलदारमधला, आणि मग घरपट्टी अ आणि ब का झाली नाही याचा मला उत्तर द्या. मग तेव्हा आम्हाला ग्रामपंचायतमध्ये बोलून घेतला का घरपट्टी तुमची नावं कोणाचेच होणार नाही, वडिलांचेच नावं ठेवली जाईल. आणि वडील वाढल्यानंतर आम्हाला ती घरपट्टीवर वारस सगळ्यांचीच नावं लागले पाहिजे अशी मी भूमिका मांडतो. अजूनपर्यंत त्यांना अरेस्ट केलेले नाही आहेत, त्यांना तत्काळ अटक करावा अशी मागणी मी प्रशासनाला करतो आहे. पोलीस ACP DCP साहेबांना हा मी पूर्णपणे ऑनलाईन केलेले आहेत, ते हे पुढची कारवाई करावी. तरी पूर्ण रक्त साफ केला आणि त्याला मेजर टेप लावली. 3.5 इंचाची जखम असताना सुद्धा डॉक्टर सांगला टाकी मारायची गरज नाही, नॉर्मल जखम आहे. आणि रिपोर्टही नॉर्मल दिला. याचा अर्थ डॉक्टरही त्यांना मॅनेज झालेले आहे. म्हणजे आजकाल सत्तेला न्याय मिळत नाही, फक्त पैसा टाकील त्यालाच न्याय आहे. याच्यावर काहीतरी ते ॲक्शन घ्यावी आणि सत्तेला न्याय मिळावा. तेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक केलं, तिथे डॉक्टर बोलायला का आम्हाला 4 ते 5 टाके लागायलाच पाहिजे होते, पण ते टाके मारले नाहीत तुम्ही बोलते, ते लावून घ्यायलाच पाहिजे होते. आणि आरोपी एवढं झालं, पोलीस स्टेशनला आम्ही जाऊन तक्रार केल्यानंतर सुद्धाही आरोपी आमच्या पोलीस स्टेशनजवळ येऊन माझ्या मित्र ते माझ्यासाठी आले होते धावून
त्यांना सुद्धा धमकी देऊन गेला आहे का तुम्ही जेवढे मदतीला आलेत तेवढं प्रत्येकाचा काटा काढला जाईल. आणि माझे वडील दैनिक युगादरचे पत्रकार असून सुद्धा त्यांना धमकी दिली आणि एवढं प्रकरण होऊन तो तिकडं बोलला का तुझ्या पोराचा काटा काढला, आता तुझा पण काटा काढला जाईल, जिथं भेटेल तिथं काढणार. एवढी धमकी देऊन आम्ही हे पोलीस स्टेशनला सुद्धा सांगितलं, तरी पोलिसांचा काही आम्हाला सहकार्य भेटला नाही. आम्हाला आणि याच्यापुढे काय धक्का लागला? जो आम्हाला हे लागलं कलम लागले पाहिजे होते ते कलम लागलेच नाही. जो माझा म्हणणं रक्त निघला एवढं टाके लागले होते ते टाके तर लावलेच नाही, पण कलम लावायला पाहिजे जो 307 गंभीर ते तर लावलेच नाही, नॉर्मल कलम लावून दिलं आहे. आणि त्याच्यावरती अजूनपर्यंत आरोपी काहीच नाही. आणि 2 दिवस अगोदर माझ्या मित्रांच्या पाठीमागं पोरं सोडली होती त्यांनी, म्हणजे जे करून माझ्या मित्रांनाही धक्का आहे त्याचा. जर याच्या पुढं जर माझ्या फॅमिलीचा आणि माझ्या मित्रांचा जर बरा वाईट काय झाला तर पूर्ण पोलीस प्रोटेक्शन जबाबदार खांदेश्वर पोलीस स्टेशन हा राहणार. कारण खांदेश्वर पोलिसही आम्हाला काही सहकार्य केलं नाही. आरोपी अजूनसुद्धा फिरतोय, अजूनसुद्धा माझ्या मित्रांना येऊन धमकी देतोय. 4 आरोपीमधून एकही आरोपी उचललेला नाही. 4ही आरोपी घरच्या घरी आहेत सुखरूप. जर असंच असेल तर पोलिसांनी आम्हाला लिहून द्यावा का आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही काही केलं तरी तुम्हालाही काही करू शकत नाही, आम्हाला लिहून द्यावा असा पोलीस स्टेशनमधून. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.